तुम्ही एक ऑब्झर्व केलं का? आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम्स, अडचणी यायला लागतात ना, तेव्हा त्या अगदी चोहोबाजूकडून येतात. म्हणजे एक प्रॉब्लेम सोडवता लगेच दुसरा प्रॉब्लेम आपल्याला आलेलाच असतो. असं का होतं माहिती आहे? हे होतं आपल्या मनाच्या शक्तीमुळे. येस. म्हणजे कसं असतं बघा, एखादी आई आपल्या मुलांना खुश करण्यासाठी त्यांचे आवडीचे पदार्थ वारंवार करत राहते, बरोबर? तसंच आपल्या मनाचं होतं. आपल्या मनाला वास्तव कल्पना म्हणजे अवचेतन मनाला वास्तव कल्पना यातला फरक कळत नाही. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स येतात, ते प्रॉब्लेम्स इतक्या वेळाला आणि इतक्या जणांशी डिस्कस करत राहतो वारंवार. दिवसाकाठी जे लोकं आपल्याला भेटतील, मित्रमंडळी, घरचे लोकं, त्या सगळ्यांना आपले प्रॉब्लेम्स वारंवार सांगत जातो. आपल्या मनाला, अवचेतन मनाला त्यामुळे असं वाटतं, की ओके, आपल्याला अजून प्रॉब्लेम्स हवेत कारण आपण हे सारखं बोलतोय. आपल्याला हे हवंय म्हणून आपण हे सारखं बोलतोय. म्हणून आपलं अवचेतन मन अशा काही आपल्या आयुष्यामध्ये घटना तयार करतं किंवा अशा काही गोष्टी तयार करतं, की ज्यामुळे आपले प्रॉब्लेम्स वाढत जातील. याचाच अर्थ आपल्या मनाची शक्ती जर का आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स, अडचणी क्रिएट करत असेल, तर आपल्या मनाची शक्ती हे प्रॉब्लेम सोडवू पण शकते. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही हवं आहे, आपली स्वप्न, आपल्या मनाची शक्ती पूर्ण पण करू शकते. पण मग हे करायचं कसं? तर ही जी व्हायब्रेशन्स आपण प्रॉब्लेमशी आपल्या आजूबाजूला क्रिएट केलेली आहेत, ती चेंज करून समृद्धीची व्हायब्रेशन्स क्रिएट करायची. हे सिंपल उत्तर झालं. पण आता हे इतकं सिंपल आहे का? तर आहे. मग आता एकदम ही अडचणींची, प्रॉब्लेमची व्हायब्रेशन चेंज करून समृद्धीची करायची असेल तर काहीतरी जादूच आपल्याला यायला पाहिजे. वेल, एक जादू आहे. आता कसं सांगते? म्हणजे बघा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे हवं ते मिळालं. म्हणजे कुणी गिफ्ट दिलं किंवा नवीन आपण गाडी घेतली त्याबद्दल कुणीतरी आपल्याला काँग्रॅच्युलेशन्स केलं, घर घेतलं त्याबद्दल काँग्रॅच्युलेशन्स केलं किंवा कुणी चांगली सर्व्हिस दिली. त्यावेळेला आपण काय करतो? आपण त्यांना थँक यू म्हणतो. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो. कारण आपल्याला हवी ती गोष्ट मिळालेली आहे, बरोबर ना? मग जर का आपल्या आजूबाजूची व्हायब्रेशन्स ही थँक यूची किंवा कृतज्ञतेची जर का झाली, तर याचा अर्थ काय आहे, की आपल्याला हवं ते सतत मिळत राहतंय म्हणून आपण थँक यू म्हणत राहतोय. सो आपल्या आजूबाजूला आपण ही थँक यूची व्हायब्रेशन्स क्रिएट केली ना, तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी मिळत राहील, काय हवं ते मिळत राहील. त्यामुळे आपण थँक यू म्हणत राहू आणि आपल्या आजूबाजूची समृद्धीची व्हायब्रेशन्स वाढत राहतील. आपली सगळी स्वप्न जी आपल्या मनात आहेत सुख समृद्धीची, ती सगळी पूर्ण नक्कीच होतील. आपण इतके दिवस प्रॉब्लेम्सच्या एनर्जीशी, प्रॉब्लेम्सच्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून केलं होतं. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सतत प्रॉब्लेम्सची गाणी चालू होती. आता आपण जर का ह्या ग्रॅटिट्यूडच्या म्हणजे थँक यूच्या, कृतज्ञतेच्या व्हायब्रेशन्सशी ट्यून इन केलं, तर काय होईल? ही व्हायब्रेशन्स आपल्या लाईफमध्ये वाढत राहतील. पण मग आता हे करायचं कसं? तर आता आपल्याला नवीन घर घ्यायचं आहे. तर मग आपण जर का थँक यू, मला नवीन घर मिळालं आहे, असं आपण जेव्हा म्हणू, तेव्हा आपलं जे कॉन्शियस माइंड असतं म्हणजे चेतन मन, ते म्हणेल चल घर कुठे आहे, आपण तर भाड्याच्या घराने राहतो, थँक्यू कशासाठी म्हणायचं? बरोबर आहे. मग आता काय करायचं ह्याच्यासाठी? तुम्ही भाड्याच्या घरात तरी राहताय ना, मग त्याच्यासाठी आपण थँक्यू म्हणू शकतो. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे त्याच्यासाठी जर का आपण थँक्यू म्हणत राहिलो, तर अर्थातच आपल्याला हळूहळू ही थँक्यूची व्हायब्रेशन्स ते देतील जे आपल्याला हवं आहे. हीच जादूची किल्ली रोंडा बर्न नावाच्या एका लेखिकेने आपल्याला सगळ्यांना खूप वर्षांपूर्वी दिली. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत सांगणारं पुस्तक द सिक्रेट तिने लिहिलं. ते प्रचंड जगप्रसिद्ध झालं. लोकांनी ते घेतलं, त्याच्याप्रमाणे मनात विचार आला की आपली स्वप्न साकार होतात, हे त्यात जे सांगितलेलं आहे ते करायला सुरुवात केली. पण सगळ्यांनाच त्याच्यात यश आलं नाही, हे तिच्या लक्षात आलं आणि मग नंतर तिने द मॅजिक नावाचं एक पुस्तक आपल्याला दिलं. त्याच्यामध्ये तिने ही जी ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस आहे ह्याच्याबद्दल लिहिलं. म्हणजेच आपण आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सगळ्याच गोष्टींबद्दल जर का कृतज्ञता व्यक्त केली, तर अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी वारंवार घडत राहतील ज्याच्याबद्दल आपण वारंवार कृतज्ञता व्यक्त करत राहू. ही जादूची किल्ली तिने ह्याच्यामध्ये दिलेली आहे. सो आता हे जे काही आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे किंवा कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ती 2-4 दिवस वगैरे जर का केली, तर अर्थातच आपल्या आजूबाजूची फ्रिक्वेन्सी काही चेंज होणार नाही आहे. मग यासाठी काय करायला पाहिजे? तर ह्यासाठी तिने ह्या मॅजिक बुकमध्ये एक 28 दिवसांचा कोर्सच दिलेला आहे. तर रोज तिने वेगवेगळ्या प्रकारची एक कृतज्ञतेची किंवा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल.
हेल्थ, नंतर आपली जी काही दुसरी स्वप्न आहेत, म्हणजे सुखसमृद्धीची, पैसा अडका मिळवण्याची, अबंडन्सची, नॉलेज मिळवण्याची, आपल्या मुलांबाळांबद्दलची, नातेसंबंधांबद्दलची, या सगळ्याबद्दल तिने एक एक प्रॅक्टिस 28 दिवसांसाठी दिली आहे. आता कुठलीही सवय बदलण्यासाठी काही लोकांना 5 दिवस लागतात, 10 दिवस लागतात, काही जणांना 21 लागतात, काही जणांना जास्त लागतात. हा सगळा विचार करून तिने 28 दिवसांची प्रॅक्टिस याच्यामध्ये दिली आहे. तर ह्यानी नेमकं काय होतं, तर 28 दिवस ही प्रॅक्टिस करता करता आपल्याला हळूहळू आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लागते. आपल्या आजूबाजूची फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि हळूहळू ही सवय आपल्या अंगवळणी पडते आणि मग आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कृतज्ञता वाटायला लागते. अर्थातच आपल्या आजूबाजूची फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन चेंज होतात आणि मग आपल्याला हव्या त्या गोष्टी नक्की मिळायला सुरुवात होते. म्हणजे काय, आपल्याला हवी आहेत ती स्वप्न 28 दिवसातच कंप्लीट होतील असं नाही, पण आपल्या अंगवळणी ही जर का सवय पडली, कृतज्ञतेची भावना आपल्या अंगवळणी पडली, तर अर्थातच आपली ही स्वप्न लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होतात. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मॅजिक बुक जेव्हा आलं मार्केटमध्ये, जेव्हा प्रकाशित झालं, तेव्हाच मी ते घेतलं आणि ते मी वाचून काढलं. आय रिअली लाईक द आयडिया आणि मग मी माझ्या लॅपटॉपवरती एक मॅजिक डायरी वगैरे तयार केली. माझी जी स्वप्न आहेत ती पहिल्या पेजवरती सगळी लिहिली, जे काय मला आयुष्यात मिळवायचं आहे आणि त्यानंतर मी ती प्रॅक्टिस 28 दिवसांची प्रॅक्टिस, रोज एक एक प्रॅक्टिस करत गेले आणि प्रत्येक दिवसाचं जे जे मला एक्सपिरियन्सेस आले ते मी तिथं लिहित गेले. 28 दिवस असं मी केलं. पण त्यानंतर ती सवय कृतज्ञतेची माझ्या इतकी अंगवळणी पडली की अजूनही आय फील ग्रॅटिट्यूड फॉर एव्हरी मायन्यूट थिंग दॅट आय हॅव इन माय लाईफ. आणि आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी मी सहज लॅपटॉपमध्ये काही दुसरी फाईल शोधत असताना मला ती मॅजिक फाईल मिळाली. ती मी वाचली आणि माझ्या लक्षात आलं की मी पहिल्या पेजवरती जी माझी काही स्वप्न लिहिली होती, जे मला आयुष्यामध्ये हवं होतं, ते सगळं ऑलमोस्ट 90% कंप्लीट झालं आहे. मला हवं ते रादर त्याच्यापेक्षा बेटर मला माझ्या लाईफमध्ये मिळालेलं आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ कोर्स तयार करायचं ठरवलं. हा व्हिडिओ कोर्स 28 दिवसांचा, रोज 28 दिवसांच्या ज्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसेस आहेत त्या मी तुम्हाला अतिशय सोप्या शब्दांमध्ये सांगणार आहे. मी जसं केलं होतं तसंच तुम्ही करा. एक छोटीशी डायरी करा. पहिल्या पेजवरती तुम्हाला जी स्वप्न आहेत, जी गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हव्या आहेत, त्या सगळ्या लिहून काढा आणि नंतर प्रत्येक दिवसाची प्रॅक्टिस करत राहाल तेव्हा तुम्ही ती कशी केली आणि तुम्हाला त्या दिवशी ॲट द एंड ऑफ द डे काय अनुभव आले हे तुम्ही त्याच्यामध्ये नक्की लिहित चला. काही तुमची स्वप्न आय एम शुअर की 28 दिवसातच पूर्ण होतील. काही स्वप्न पूर्ण व्हायला कदाचित वेळ लागेल, पण तुमच्या आजूबाजूची व्हायब्रेशन्स चेंज होऊन तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड सकारात्मक बदल घडेल ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तुमचा एकंदरीतच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल. आपण जे प्रॉब्लेम्सच्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून इन आहोत ना, ते स्टेशन कधीच मागे पडेल आणि एक ग्रॅटिट्यूडचं, पॉझिटिव्ह एनर्जीचं, स्वप्न साकार होण्याचं स्टेशन तुम्हाला मिळेल, त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला मिळेल. त्या स्टेशनची तुम्ही ट्यून इन व्हाल आणि मग बघा, सुख, समृद्धी आणि आनंदाची गाणी ही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच ऐकायला मिळतील. आयुष्याच्या अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये, नातेसंबंधांमध्ये, नंतर घरातल्या वातावरणामध्ये, कामाच्या ठिकाणी, तुमच्या तब्येतीमध्ये प्रचंड मोठे सकारात्मक बदल तुम्हाला बघायला मिळतील. सो आपली जी स्वप्न असतात ना, म्हणजे नवीन घर, गाडी, खूप हॉलिडे, छान छान ट्रिप्स किंवा छान नवरा बायको, चांगले नातेसंबंध, या सगळ्याचं मर्म काय आहे माहिती आहे का? या सगळ्यामधनं आपल्याला काय हवं आहे, तर सुख, शांती आणि समृद्धी, बरोबर ना? तर आय एम शुअर की जेव्हा तुम्ही ह्या 28 दिवसांची ही प्रॅक्टिस कराल मॅजिक बुकची, ह्यामध्ये 28 दिवसानंतर तुम्हाला ही सुख, शांती, समृद्धी ज्याच्या शोधात तुम्ही आहात ना, ती नक्की मिळायला सुरुवात होईल. सो ह्या व्हिडिओमध्ये मी एक एक दिवसाची प्रॅक्टिस दिलेली आहे. डे 1, डे 2, डे 3 अशा टायटल खाली. सो हा व्हिडिओ रोज बघा. डे 1ची प्रॅक्टिस करा, नंतर दुसऱ्या दिवशी डे 2 काय करायचं आहे ते आदल्या दिवशी बघा आणि डे 2ची प्रॅक्टिस करा. असं करत करत 28 दिवस कंप्लीट करा. सो ही प्रॅक्टिस करत असताना आणि ही प्रॅक्टिस कंप्लीट झाल्यानंतर, हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव येत गेले हे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींशी, नातेवाईकांशी नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक माणसाचा जो अधिकार आहे त्याची स्वप्न पूर्ण करण्याचा, तो त्याला नक्की मिळेल. आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे सकारात्मक बदल घडतील, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल घडतील आणि वी ऑल विल मेक दिस वर्ल्ड अ बेटर प्लेस. थँक्यू. काही काही लोकांचं आयुष्य हे अगदी जादूनी भरलेलं असतं, नाही? खूप पैसा अडका, खूप छान माणसं,
गुड हेल्थ, खूप आनंद आणि आपण विचार करत बसतो ह्यांच्याकडे हे नेमकं सगळं येतं कसं? हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज कोर्समध्ये. आजचा दिवस पहिला. आपण सुद्धा ही जादू आपल्या आयुष्यामध्ये आणणार आहोत. सो आजच्या पहिल्या दिवशीची प्रॅक्टिस आहे काउंट युअर ब्लेसिंग्स. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत असं आपल्याला वाटतं ना, त्या गोष्टी काउंट करायच्या. म्हणजेच आपल्याकडे जे काही आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. मॅजिक बुक आपल्याला सांगतं की आपल्याला आयुष्य जर आपलं बदलायचं असेल, आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल आणायचे असतील, तर सुरुवात करायची कृतज्ञता व्यक्त करून, जे आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल. सो आपले वही, पेन, डायरी, जर्नल जे काही असेल ते काढा आणि ज्या गोष्टींबद्दल आयुष्यातल्या तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, जसं खूप छान छान फ्रेंड्स, घर, नोकरी किंवा जे काही तुम्हाला वाटतंय की ज्याच्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात, ते सगळं त्या वहीमध्ये लिहायचं आहे. कसं? जसं माझं निरोगी शरीर. मी माझ्या निरोगी शरीराबद्दल कृतज्ञ आहे, कारण या शरीरामुळेच मला नवीन काम करायला मिळतं, मला जीवनातले नवीन नवीन अनुभव घ्यायला येतात, मला लाईफ एन्जॉय करायला मिळतं. 10 गोष्टी आज तुम्ही लिहायच्या आहेत आणि त्याचं कारणसुद्धा लिहायचं आहे. हे केल्यामुळे काय मिळतं माहिती आहे? आपल्या आयुष्यामध्ये किती छान छान गोष्टी आहेत याची आपल्याला जाणीव व्हायला लागते, मन हलकं व्हायला लागतं, मनात खूप आनंद वाटायला लागतो आणि मग अर्थातच आपल्या आजूबाजूची ऊर्जा ही बदलायला लागते आणि हे जग आपल्यासाठी जादूचे दरवाजे उघडायला लागलेलं आहे याची खात्री पटायला सुरुवात होते. सो आज रात्री झोपण्यापूर्वी ही प्रॅक्टिस नक्की करा. हा जादुई अनुभव स्वतः घ्या आणि आपण उद्या भेटूया डे 2 मध्ये नवीन जादुई प्रॅक्टिस करायला. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेजच्या कोर्समध्ये. आजचा दिवस दुसरा. तुम्ही कधी लक्ष दिलंय, आपण रोज सकाळी डोळे उघडतो, चालतो, बोलतो, श्वास घेतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय साधारण किंवा नॉर्मल वाटतात. आपण ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरतो, पण खरं तर ह्या सगळ्या गोष्टी साधारण नाही आहेत, एका जादूपेक्षा कमी नाही आहेत. मॅजिकल प्रॅक्टिसेसचा आजचा दिवस आहे दुसरा. आज आपल्याला काय करायचं माहिती आहे? आज आपल्याला आपल्या दिवसभरातले मॅजिकल मुवमेंट्स शोधायचे आहेत आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सो यासाठी काय करायचं? एक छोटासा गुळगुळीत दगड, मग तो तुमच्या बागेतला असेल, रस्त्यावरचा शोधा किंवा तुमच्याकडे असेल तर एकदम छोटासा. हा असेल तुमचा मॅजिक रॉक, तुमचा स्वतःचा मॅजिक रॉक. सो काय करायचं? इथून पुढे रोज रात्री जस्ट झोपण्याआधी हा मॅजिक रॉक तुमच्या हातात घ्यायचा आणि आज दिवसभर घडलेला कुठलाही एक मॅजिकल मुवमेंट, जादुई क्षण आठवायचा आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. जसं की तुम्ही फॉर एक्झाम्पल ऑफिसमधनं दमून भागून घरी आलात आणि तुमच्या नवऱ्याने तुमच्या हातामध्ये गरम गरम चहाचा कप दिला, त्यावेळेला तुम्हाला किती फ्रेश वाटलं, तुमचा मूड कसा एकदम चेंज झाला आणि आनंद आणि समाधानाने तुमचं मन कसं भरून गेलं. हा जो मॅजिकल मुवमेंट आहे, हा तुम्ही त्यावेळेला आठवू शकता आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता. ॲक्च्युली एकपेक्षा जास्तसुद्धा मॅजिकल मुवमेंट्स त्यावेळेला तुम्ही आठवू शकता आणि त्याच्याबद्दल ग्रेटफुलनेस किंवा थँकफुलनेस व्यक्त करू शकता. आणि मग जेव्हा ही आपण प्रॅक्टिस करायला लागतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या दिवसभरामध्ये आज कितीतरी मॅजिकल मुवमेंट्स घडलेले आहेत आणि अर्थातच त्यामुळे आपल्याला खूप शांत, आनंदी आणि समाधानी वाटतं त्या दिवसासाठी. सो मी जेव्हा ही प्रॅक्टिस सुरू केली ना, तेव्हा मी काय केलं की माझा जो छोटूसा मॅजिक रॉक होता, तो एका अंगठीच्या मोल्डवरती चिकटवला आणि जेव्हा केव्हाही त्या मॅजिक रॉकवरती माझं लक्ष जायचं ना, त्यावेळेला आजूबाजूला जे काही जादुई घडत असायचं ना, ते माझ्या लक्षात यायचं आणि मला अर्थातच त्याबद्दल खूप थँकफुल, आनंदी आणि समाधानी वाटायचं. हळूहळू असे मॅजिकल मुवमेंट दिवसभर शोधण्याचा मला नादच लागला आणि त्यामुळे अर्थातच मला लक्षात आलं की आपला दिवस कितीतरी मॅजिकल मुवमेंट्सनी भरलेला असतो. रादर आपल्या दिवसभरातला प्रत्येक क्षण, प्रत्येक घटनेमध्ये काही ना काहीतरी मॅजिकल नक्की असतं आणि अर्थातच त्यामुळे दिवसभरच आपल्याला खूप आनंदी आणि समाधानी वाटत राहतं. सो जेव्हा रात्री झोपताना आपण ही प्रॅक्टिस करतो ना, त्यावेळेला आपल्या दिवसभराच्या ह्या मॅजिकल मुवमेंट्सबद्दल किंवा एकंदरीत दिवसाबद्दलच आपल्याला खूप शांत, आनंदी, समाधानी वाटतंच. पण त्याचबरोबर
आपण ही जी कृतज्ञता व्यक्त करतो त्या कृतज्ञतेच्या फिलिंग्जमध्ये, आनंदी फिलिंग्जमध्ये आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण दुसरा आपला दिवस, जो पुढचा दिवस येणार आहे तो सुद्धा खूप शांत, समाधानी, आनंदी आणि मॅजिकल बनवतो. सो ही मॅजिक रॉकची प्रॅक्टिस आता रोजच करायची आहे. मग थोडेच दिवसात बघा तुमच्या आजूबाजूची व्हायब्रेशन्स ही एकदम कृतज्ञतेच्या भावनेमध्ये परिवर्तित होतात आणि ही व्हायब्रेशन्स तुमच्याबरोबर कायम दिवसभर, रात्रभर राहतात आणि आयुष्य बदलायला सुरुवात होते. आयुष्यामध्ये जादू व्हायला सुरुवात होते. आणि एक लक्षात घ्या, ही जादू तुमच्या मॅजिक रॉकमध्ये नाही आहे, तर तुमच्या कृतज्ञतेच्या भावनेमध्ये आहे. हा कोर्स माझा तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमंडळींशी शेअरसुद्धा नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू. उद्या भेटू पुढच्या दिवसाच्या मॅजिकल प्रॅक्टिससाठी. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज कोर्समध्ये. आजचा दिवस आहे 3रा. तुम्हाला कधी असं जाणवलं आहे, आपली काही नाती खूप सुंदर आणि छान समाधानकारक असतात आणि काही नात्यांमध्ये आपण कितीही प्रयत्न केले तरी ती नाती समाधानकारक होत नाहीत, मनासारखी होत नाहीत. याचं कारण काय असेल? मॅजिक बुक सांगतं की समाधानकारक नात्याचं रहस्य हे फक्त प्रेम नाही आहे, तर त्या नात्याबद्दलची, त्या व्यक्तीबद्दलची कृतज्ञता पण आहे. सो आज मॅजिक बुक 28 डेजच्या कोर्समधला 3रा दिवस आहे. हा 3रा दिवस आहे मॅजिकल रिलेशनशिप्सचा, म्हणजेच आपल्या जवळच्या माणसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा. सो आज काय करायचं, तर आपल्या आयुष्यामधल्या कुठल्याही 3 व्यक्ती निवडायच्या. म्हणजे तुमचे मित्रमंडळी किंवा तुमचे पार्टनर किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे कुलिग्ज असतील किंवा आई वडील, असे कुणीही असतील, बहीण भाऊ, ह्यांपैकी 3 व्यक्ती निवडायच्या ज्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रेम दिलं आहे, आदर दिला आहे, तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणलेले आहेत. बरेच वेळेला काय होतं माहिती आहे, ह्या सगळ्या जवळच्या व्यक्ती ज्या असतात ना त्यांना आपण गृहीत धरतो. आपल्याला त्यांच्यातल्या निगेटिव्ह गोष्टीच जास्त दिसतात पॉझिटिव्ह गोष्टींपेक्षा. सो आज काय करायचं, ह्या 3 व्यक्तींचा एक करून फोटो आपल्या हातात घ्यायचा, फोनवरचा किंवा नुसता फोटो. त्यांनी आपल्याला जे प्रेम दिलं आहे, आपल्याला साथ दिली आहे, आपल्या आयुष्यात जे बदल घडवून आणलेत, आदर दिला आहे, याबद्दल आणि त्यांच्या आपल्या आयुष्यातल्या अस्तित्वाबद्दलच आपण त्यांचे आभार मानायचे आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. यांनी काय होतं माहिती आहे, आपल्याला त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्यामध्ये जे काही सकारात्मक बदल घडवून आणलेले आहेत ते लक्षात येतं. त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्त्वाचं आहे हेही लक्षात येतं. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं प्रेम जाणवतं आणि खऱ्या मॅजिकला सुरुवात होते. आपलं त्या व्यक्तीबद्दलचं अंडरस्टँडिंग वाढतं, पेशन्स वाढतो आणि अर्थातच आपलं जर का त्या व्यक्तीची नातं जर का बदललं असेल, थोडं दुखावलं गेलं असेल, तर ते सुधारायला, ते बदलायला सुरुवात होते. मी जेव्हा ही प्रॅक्टिस सुरू केली ना त्यावेळेला मी हे फक्त फोटोपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर मी त्या व्यक्तीला इन पर्सन ह्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला लागले, थँक्यू म्हणायला लागले, ॲप्रिशिएट करायला लागले त्यांनी जर का माझ्यासाठी काही केलेलं असेल तर. अर्थातच यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा खूप सकारात्मक बदल नक्कीच झाले आणि माझी सगळीच नाती सुधारायला, जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ह्याच्यामुळे मदत नक्कीच झाली. ही जी प्रॅक्टिस आहे ही फक्त आजच्या दिवसासाठी मर्यादित न ठेवता कायमच जर का आपण ही प्रॅक्टिस केली तर अर्थातच आपले सगळे नातेसंबंध एकदम समाधानकारक व्हायला नक्कीच मदत होईल. कारण मॅजिक हे त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या फोटोमध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये नाही आहे, तर मॅजिक हे त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यामध्ये आहे, ग्रॅटिट्यूडमध्ये आहे. सो आज तुमच्या आयुष्यातल्या 3 व्यक्तींना, रादर रोजच तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही 3 व्यक्तींना थँक्यू म्हणा आणि मग बघा युनिवर्स तुमच्या आयुष्यामध्ये कशी जादू करायला सुरुवात करते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कोर्स जर का आवडत असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. उद्या भेटूया पुढच्या दिवसाच्या जादुई प्रॅक्टिससाठी. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेजच्या कोर्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा मॅजिकल प्रॅक्टिसेसचा 4था दिवस आहे. तुमच्या कधी लक्षात आलंय का
की आपण पैसे मिळवण्यासाठी आणि त्यामुळे आपलं आयुष्य सुखी करण्यासाठी एवढं धडपडतो, दिवसभर एवढ्या ॲक्टिव्हिटीज करतो, इकडे जातो, तिकडे जातो. हे सगळं कशाच्या जीवावरती करतो? येस, निरोगी शरीराच्या, चांगल्या आरोग्याच्या जीवावरती आपण करतो. मग ह्या चांगल्या आरोग्यासाठी किंवा निरोगी हेल्दी बॉडीसाठी आपण थँक म्हणतो का? निरोगी हेल्दी बॉडी एका चमत्कारापेक्षा काही वेगळं नाही आहे. हा एक मोठा चमत्कार आहे, दैवी चमत्कार आहे. पण आपण त्यालाच थँक्यू म्हणत नाही, कृतज्ञता व्यक्त करत नाही. आपल्या आरोग्यासाठी थँक्यू म्हणायला आपल्याला वेळच नसतो. सो आज काय करायचं आहे? आपल्या निरोगी शरीरासाठी, आपल्या चांगल्या हेल्थसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आपल्या शरीरावरती, आपल्या आरोग्यावरती कृतज्ञतेची जादू सक्रिय करायची आहे. सो आज नेमकं करायचं काय? तर अगदी थोडासा वेळ काढा दिवसभरात, कधीही 5 मिनटंसुद्धा चालेल. आरशासमोर उभं राहा, खूप प्रेमाने स्वतःकडे बघा, स्वतःच्या निरोगी शरीराकडे बघा आणि आपल्या शरीरावरच्या प्रत्येक भागाचं म्हणजे प्रत्येक बॉडी पार्टचं आपल्याला आभार मानायचे आहेत, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जसं फॉर एक्झाम्पल डोळे, मी माझ्या डोळ्यांची खूप आभारी आहे, कारण ह्या डोळ्यामुळे मला सगळं काही दिसतं आणि मी सगळं काही करू शकते, आयुष्याचा आनंदसुद्धा घेऊ शकते. असं प्रत्येक बॉडी पार्टसाठी करायचं. आपलं हृदय, लंग्स, डायजेस्टिव्ह सिस्टीम, आपली स्किन, आपले केस, हात, पाय, अगदी आपले श्वाससुद्धा. याने काय होईल माहिती का? आपल्याला आपल्या शरीरावरच्या प्रत्येक अवयवाचं महत्त्व कळतं. आपल्या आयुष्यामध्ये ह्या अवयवामुळे आपल्याला किती गोष्टी करता येतात हे आपल्या लक्षात येतं आणि मग ही जादू आपल्याला मनापासून अनुभवता येते. ही जादू शरीराची आपल्याला हळूहळू कळायला लागते. थँक्यू 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 या निरोगी शरीराबद्दल. हे निरोगी शरीर म्हणजे एका मिरॅकलपेक्षा काही कमी नाही आहे. देवानी आपलं शरीर घडवताना एक फार मोठं मिरॅकलच केलेलं आहे आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण आपल्या आयुष्यातल्या या छोट्या मोठ्या तक्रारींना किती महत्त्व देतो, पण ह्या निरोगी शरीरापुढे या तक्रारी काहीच नाही आहेत. आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स काहीच नाही आहेत. खरं महत्त्व आहे हे निरोगी शरीराचं, चांगल्या आरोग्याचं. म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ, हे आपल्याला लगेच लक्षात येतं. आणि अर्थातच आपण आपोआपच या निरोगी शरीराचे आणि देवाने आपल्याला हे निरोगी शरीर दिल्याबद्दल, या हेल्दी बॉडीबद्दल लगेचच आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. जसं मॅजिक बुकमध्ये म्हटलं आहे, हेल्थ फ्लोज वेअर ग्रॅटिट्यूड गोज. प्रत्येक वेळेला आपल्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आपल्याला ही जादू, शरीरातली जादू जाणवायला लागते. मी जेव्हा ही प्रॅक्टिस केली ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही काही एकच दिवस करण्याची गोष्ट नाही आहे. आपण हे रोज केलं पाहिजे आणि त्यानंतर प्रत्येक वेळेला जेव्हा केव्हाही मी आरशामध्ये स्वतःला बघते, तेव्हा मी माझ्या या निरोगी शरीरासाठी, हेल्थसाठी, चांगल्या हेल्थसाठी थँक्यू नक्की म्हणते. माझ्या शरीराचे, निरोगी शरीराचे आभार नक्की मानते. याचे साईड इफेक्ट्स काय होतात माहिती आहे तुम्हाला? हेल्दी ग्लोईंग स्किन. त्यानंतर आपल्या शरीरातली जी काही छोटी मोठी दुखणी कुपणी असतात ना, कुठेतरी बारीकसं पेन होत असतं, ते कधी निघून जातं आपल्याला कळत पण नाही. आणि अर्थातच आपण आपल्या निरोगी शरीरावरती प्रेम करायला लागतो आणि सो हे शरीर अजून निरोगी करण्यासाठी, अजून हेल्दी करण्यासाठी आपण मग एक्सरसाइजेस वगैरे करायला सुरुवात करतो आणि अर्थातच त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या स्वास्थ्यावरती आणि अर्थातच आपल्या जीवनावरती व्हायला लागतात. जीवनात जादू घडायला नक्की सुरुवात होते. सो आजपासून आपल्या शरीराचे, निरोगी शरीराचे, हेल्दी बॉडीचे, आरोग्याचे आभार मानायला सुरुवात करा आणि मग हे शरीरच तुमचं आयुष्य बदलेल, तुमच्या आयुष्यामध्ये जादू घेऊन येईल. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. उद्या भेटूया नवीन दिवसाच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज कोर्समध्ये. आजचा दिवस 5वा. आजची प्रॅक्टिस खूपच इंटरेस्टिंग आहे. आपण असं म्हणतो बघा की माझ्याकडे काही पैसे टिकत नाहीत, किंवा आपण बघतो की काही लोकांच्याकडे पैसे येतात पण ते जातात सुद्धा लगेच, पण काही लोकांच्याकडे पैसा टिकून राहतो, रादर त्यांच्याकडे पैसा जादूसारखा भराभर वाढतो. सो मॅजिक बुक काय सांगतं माहिती आहे? पैसा नुसतं कमावणं नाही, आकर्षित करायला शिका. सो आज आपण बनवणार आहोत पैशांना आकर्षित करणारा मनी मॅग्नेट. मॅजिक बुक सांगतं की मनी फ्लोज वेअर ग्रॅटिट्यूड गोज.
जेव्हा आपण आपल्याला मिळणाऱ्या पैशांसाठी कृतज्ञ होतो ना, तेव्हाच पैसा आपल्याकडे यायला लागतो. आता यावर बरेच लोक म्हणतील की माझ्याकडे पैसाच नाही आहे, तर मी कृतज्ञता कशी व्यक्त करणार? तर याच्या उलट आहे, जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करायला लागतो तेव्हा आपल्याकडे पैसा यायला नक्कीच सुरुवात होते. सो आज आपण बनवूया पैसा आकर्षित करणारा मॅजिक मॅग्नेट, मनी मॅग्नेट. कसा बनवायचा? तर तुमच्याकडे असणारी एखादी 10, 20, 50, 100 कुठलीही नोट घ्या, ती तुमच्या हातावरती ठेवा, खूप प्रेमाने त्या नोटेकडे बघा आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये ज्या कुठल्याही रूपाने तुमच्याकडे पैसे आले होते आत्तापर्यंत, जसं पगार, बोनस किंवा कुणी गिफ्ट दिलं आहे, बक्षीस दिलं आहे किंवा स्कॉलरशिप, कुठल्याही मार्गाने जेव्हा तुमच्याकडे पैसे आलेले होते ते सगळे आठवा आणि त्याच्याबद्दल आभार व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. जसं की माझ्या पहिल्या पगाराबद्दल आभारी आहे, मला हे बक्षीस मिळालं होतं त्याच्याबद्दल आभारी आहे, दरवर्षी मला बोनस मिळतो त्याच्याबद्दल आभारी आहे. असं या नोटेकडे बघा आणि मनापासून म्हणा, थँक्यू फॉर ऑल द मनी आय हॅव बीन गिवन इन माय लाईफ. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक पैशाबद्दल मी मनापासून आभारी आहे. याचबरोबर तुम्ही काही ॲफर्मेशन्स पण म्हणू शकता की आय अट्रॅक्ट मनी, आय एम मनी मॅग्नेट, मी पैशाचा चुंबक आहे, माझ्याकडून खर्च झालेले पैसे दाम दुपटीने माझ्याकडे परत येतात, माझ्याकडे चोहोबाजूकडून पैसे येतात. हे असं जेव्हा तुम्ही म्हणताय ना, तेव्हा कृतज्ञतेने तुम्ही ह्या नोटेला चार्ज करताय. हे झालं तुमचं मनी मॅग्नेट. आता ही चार्ज झालेली नोट आहे ना, ही नेहमी तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची. जेव्हा केव्हाही तुम्ही हे पाकिट उघडाल तेव्हा तुम्हाला ती नोट दिसेल आणि तुमचं मन कृतज्ञतेच्या फिलिंग्सनी भरून जाईल. जर तुम्ही पैसे खर्च करत असाल तर तुमच्या मनात ही भावना येईल की थँक्यू, मी एवढे पैसे मिळवतो की हे खर्चही करू शकतो. त्यानंतर जेव्हा तुमच्याकडे पैसे येत असतील तर तेव्हा पण अर्थातच तुमचं मन कृतज्ञतेने भरून जाईल की आपल्याकडे हे पैसे येत आहेत. आपण जेव्हा माझ्याकडे पुरेसा पैसा नाही आहे असं म्हणणं सोडून देऊन मी पैशाचा चुंबक आहे, आय एम मनी मॅग्नेट, किंवा मी मिळालेल्या पैशांबद्दल खूपच आभारी आहे, कृतज्ञ आहे असं म्हणायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्या आजूबाजूची पैशांबद्दलची व्हायब्रेशन्स बदलायला लागतात. आपण मनी मॅग्नेट बनतो आणि आपल्याकडे पैशांचा ओघ वाढतो. सो आपण जेव्हा आपल्याकडे पुरेसा पैसा नाही आहे असं म्हणणं सोडून देऊन मिळणाऱ्या पैशांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला लागतो ना, तेव्हा आपल्या आजूबाजूची पैशांविषयीची व्हायब्रेशन्स बदलत जातात आणि आपण हळूहळू मनी मॅग्नेट म्हणत जातो. पाकिटात ठेवलेली ही नोट मनी मॅग्नेट नाही आहे, लक्षात ठेवा. ती आपण चार्ज केली आहे ना कृतज्ञतेच्या भावनेने, त्यामुळे ती मनी मॅग्नेट बनली आहे. सो जसं मॅजिक बुकमध्ये म्हटलं आहे की मनी फ्लोज वेअर ग्रॅटिट्यूड गोज. हे खरं आहे. सो मिळणाऱ्या प्रत्येक पैशाला महत्त्व द्या, त्याचे आभार माना आणि मग बघा आपल्याकडे पैसा कसा जादूसारखा यायला लागतो चोहोबाजूकडून. सो आज मनी मॅग्नेट बनवून आपलं पैशांचं व्हायब्रेशन चेंज करूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया नवीन दिवसाच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. तुम्ही आजूबाजूला पाहिलं असेलच की खूप लोक खूप विपरीत परिस्थिती असताना सुद्धा, पुरेसं शिक्षण नसताना सुद्धा स्वकर्तृत्वावरती खूप पुढे येतात, आयुष्यामध्ये खूप यश मिळवतात, सुख समृद्धी सगळं काही मिळवतात. काही वेळेला 2 लोक एकाच वेळेला एकाच कंपनीमध्ये सिमिलर पोझिशन्सना कामावरती लागतात, पण त्यातला एकच जण खूप पुढे जातो, यशाच्या पायऱ्या चढतो, प्रमोशन्सच्या वरती प्रमोशन्स मिळवतो आणि दुसरा मात्र जिथल्या तिथे राहतो. याचं कारण माहिती आहे तुम्हाला? हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक प्रॅक्टिसेस 28 डेजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 6वा. आजची प्रॅक्टिस आहे वर्क्स लाईक मॅजिक. तुम्ही जर का नीट ऑब्झर्व केलं स्वतःला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, तर तुमच्या लक्षात येईल की आपण सतत आपल्या नोकरीबद्दल, आपण जे काम करत असू, नोकरी, बिझनेस किंवा एखादा स्टुडंट असेल तर त्याच्या शाळा कॉलेज शिक्षकांबद्दल, गृहिणी असेल तर ती घरच्यांबद्दल किंवा घरच्या परिस्थितीबद्दल सदैव तक्रारच करत असतो. याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, आपण तक्रार करत राहतो, जे काही काम करतो ते आनंदाने करत नाही, मग ते काम चांगलं होत नाही, आपल्याला त्याच्यात यश मिळत नाही, मग आपण परत ह्याच झोनमध्ये जातो तक्रार करण्याच्या.
हेच जर का आपण आपल्या कामाबद्दल कृतज्ञता बाळगली मनामध्ये आणि ते काम करायला लागलो, तर अर्थातच ते काम आपल्याला करायला खूप आवडतं. आपण खूप आनंदाने मनापासून ते काम करतो. काम चांगलंच होतं त्याच्यामुळे, आणि एखादं काम चांगलं झालं की मग आपल्याला यश हे त्या कामामध्ये नक्कीच मिळतं. वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या समोर येतात आणि आपण यशाच्या पायऱ्या चढत चढत वरती जाऊ शकतो. सो मिसिंग लिंक काय आहे? येस, ग्रॅटिट्यूड. आपण आपल्याला दिलेल्या कामाबद्दल, आपल्याला मिळालेल्या कामाबद्दल कधीही ग्रॅटिट्यूड व्यक्त करत नाही. सो आजची प्रॅक्टिस हीच आहे, वर्क्स लाईक मॅजिक. सो आज काय करायचं माहिती आहे? आज आपल्याबरोबर एक कुणीतरी इमॅजिनरी सेक्रेटरी, मॅनेजर आहे असा विचार करायचा. आता हा मॅनेजर जो तुमच्याबरोबर 24 तास आज पूर्ण दिवस राहणार आहे, तो काय करणार आहे माहिती आहे? तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी, मग ते नोकरी असो, बिझनेस असो, तुम्ही कामावरती तुमच्या गेल्यावरती, कामाच्या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला ज्या काही कृतज्ञता व्यक्त करण्यासारख्या गोष्टी वाटतात त्या तुम्ही फक्त त्या मॅनेजरला, सेक्रेटरीला सांगत राहायचं आणि तो त्या नोट डाऊन करत राहणार. सांगताना कसं सांगायचं की मी आभारी आहे कारण माझ्याकडे, लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही नोकरी करताय, तर मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही नोकरी असण्याबद्दल पण आभार व्यक्त करू शकता की मी आभारी आहे की माझ्याकडे नोकरी आहे. कारण जगामध्ये कितीतरी लोकांना नोकरीची गरज आहे पण त्यांच्याकडे नोकरी नाही आहे, त्यांना नोकरी सहजासहजी मिळत पण नाही. तर तुमच्याकडे नोकरी ऑलरेडी आहे. सो मी आभारी आहे की माझ्याकडे नोकरी आहे. याशिवाय तुम्ही तुमचं कामावरचं आयुष्य सुसह्य करणाऱ्या गोष्टी जसं इंटरनेट, प्रिंटर्स वगैरे, किंवा तुम्हाला सपोर्ट करणारा स्टाफ, या सगळ्या गोष्टींबद्दल आभार मानू शकता. आज ज्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी दिसतील की ज्याच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करावी वाटेल, त्या गोष्टी त्या इमॅजिनरी सेक्रेटरीला सांगत राहायचं. तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमच्या क्लायंट्सबद्दल, तुम्हाला वेगवेगळ्या मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीजबद्दल, तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला शिक्षण मिळतंय चांगल्या शाळा कॉलेजमध्ये, तुम्हाला शिक्षणाची सामुग्री मिळते, वेळ मिळतो अभ्यास करायला, तुम्ही क्लासेसना जाऊ शकता, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आभार मानू शकता. तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही ही जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू शकताय. तुम्ही तुमच्या घरच्यांशी व्यवस्थित काळजी घेऊ शकताय जेणेकरून ते एकदम त्यांच्या बेस्ट फॉर्ममध्ये राहतील. या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकता. सो आज दिवसभर तुम्ही हे केल्यानंतर दिवस संपता या सगळ्या लिस्टवरती एक नजर टाका. तुमच्या लक्षात येईल की ही लिस्ट खूप मोठी, लॉंग झालेली आहे. म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये काम करण्याच्या ठिकाणी एवढ्या गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकाल आणि जे आजपर्यंत तुम्ही नोटीसच केलेलं नव्हतं. सो आज हे नक्की करा. तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खूप मोठी कारणं आज नक्की मिळणार आहेत आणि अर्थातच जेव्हा तुम्ही ही कृतज्ञता व्यक्त कराल, थँक्यू म्हणत राहाल, आभारी, धन्यवाद आहे या गोष्टीसाठी असं म्हणत राहाल, तेव्हा अर्थातच तुमच्या मनामध्ये एक आनंद निर्माण होईल आणि त्या आनंदाने तुम्ही जेव्हा तुमच्या हातातलं काम कराल तेव्हा ते काम नक्कीच चांगलं होईल आणि मग यश काही तुमच्यापासून नक्की लांब राहत नाही. सो आजची प्रॅक्टिस नक्की करायची आहे, वर्क्स लाईक मॅजिक. आणि हो, त्याचबरोबर काउंट युअर ब्लेसिंग्स, म्हणजे रोज आपल्या ज्या ब्लेसिंग्स आपल्याला वाटतात त्याचं जर्नलमध्ये लिस्टिंग करायचं आणि मॅजिक रॉकला आजची घडलेली सगळ्यात चांगली घटना रात्री झोपताना सांगायची. ह्या प्रॅक्टिसेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट प्रॅक्टिससाठी. थँक्यू. तुम्हाला पण असं वाटतं का की तुमच्या आयुष्यामध्ये जिथं तिथं सगळीकडेच निगेटिव्हिटी भरून राहिलेली आहे? सो आज आपण एक मस्तपैकी जादू बघणार आहोत जी तुम्हाला या निगेटिव्हिटीमधून बाहेर आणणार आहे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये. आजचा दिवस आहे 7वा आणि आजची प्रॅक्टिस आहे मॅजिकल वे आउट ऑफ निगेटिव्हिटी. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी या नक्कीच असतात, जसं की पैशांची चिंता, कामावरचा तणाव, बिघडलेली नाती किंवा स्वतःचं अस्वस्थ मन. पण आज आपण एक जादू वापरून या नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणार आहोत. कसं ते सांगते. सो तुम्हाला जे कुठले काही डिस्कम्फर्ट्स आहेत त्यातला कुठला तरी एक डिस्कम्फर्ट पहिल्यांदा निवडा. म्हणजे जी चिंता तुम्हाला आहे त्यातली एक कुठली तरी चिंता, निगेटिव्ह गोष्ट आहे ती पहिली निवडा ज्यातून तुम्हाला आज बाहेर पडायचं आहे. आता दुसरी गोष्ट काय करायची, दुसरी स्टेप, की ह्या परिस्थितीमध्ये ही जी चिंता तुम्ही निवडलेली आहे, ही जी निगेटिव्ह परिस्थिती तुम्ही निवडलेली आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला आढळणाऱ्या, तुम्हाला दिसणाऱ्या 10 सकारात्मक गोष्टी लिहायच्या आहेत.
येस, ऐकताना थोडं विचित्र वाटेल, पण तुम्ही जर का नीट विचार केलात तर आपल्या कुठल्याही नकारात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला ह्या नक्कीच सापडतात. कुठल्याही नकारात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी नवीन शिकायला, काहीतरी नवीन समजायला हे नक्कीच मिळतं. सो जर का तुम्हाला आर्थिक चिंता असेल तर ह्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह अशा गोष्टी लिहू शकता की मी आभारी आहे की ह्या परिस्थितीमुळे मला नवीन नवीन संधी शोधायची प्रेरणा मिळते, किंवा ह्या परिस्थितीमुळे मी पैशांच्या बाबतीत अधिकाधिक जबाबदार होत आहे. सो प्रतिकूल परिस्थितीमधल्या या सकारात्मक गोष्टी तुम्ही जेव्हा लिहाल, त्याच्याबद्दल जेव्हा तुम्ही आभार व्यक्त कराल, त्यांनी काय होतं माहिती आहे, त्यामुळे आपल्याला थोडं हलकं हलकं वाटायला लागतं. आपल्या पण आयुष्यामध्ये काहीतरी आपल्याला मिळतं आहे, अगदीच सगळ्या नकारात्मक गोष्टी होत नाही आहेत याचं एक समाधान वाटायला लागतं. ही नकारात्मक परिस्थिती आपण नक्की बदलू शकतो. ही एक नवीन प्रकारची प्रेरणा, ऊर्जा आपल्याला ह्यातून नक्कीच मिळते. सो ही लिस्ट जेव्हा तुम्ही कराल त्यानंतर ही लिस्ट वाचा आणि मग नक्की म्हणा जादुई शब्द थँक्यू थँक्यू थँक्यू. आपल्याही आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी आहे, काहीतरी सकारात्मक गोष्टी नक्की घडतात हे जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा मनातली तणाव, चिंता हे नक्की कमी व्हायला लागतं. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो, धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो, त्यावेळेला आपण आयुष्यातली ही नकारात्मकता, ही जी चिंता आहे, तणाव आहे, हे दूर नक्की करू शकतो. याची प्रेरणा नक्की मिळते आणि आपण त्या दृष्टीने नव्या जोमाने कामाला लागू शकतो. आणि जेव्हा आपण ह्या सकारात्मक गोष्टींकडे बघतो, आपल्या आयुष्यामध्ये सगळंच काही निगेटिव्ह नाही आहे, काहीतरी सकारात्मक गोष्टी पण घडत आहेत ह्याची जाणीव आपल्याला जेव्हा होते ना, तेव्हा आपल्याला ह्याचीही खात्री पटते की ही जी काही उरलेली निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, ह्यावर आपण नक्की मात मिळवू शकतो आणि नक्कीच आपल्याला यश मिळणार, सुखसमृद्धी मिळणार याची खात्री पटायला लागते. आणि मग जेव्हा मन आपला असा विचार करायला लागतं तेव्हा अर्थातच यश, सुख, समृद्धी आपल्या आयुष्यात नक्की येणारच. सो आज ही प्रॅक्टिस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन प्रॅक्टिससाठी. थँक्यू. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवणापूर्वी ताटाला नमस्कार करून जेवण्याची पद्धत होती. जेवणाचे आभार मानण्याची ही पद्धत जी होती आपली, ती आता आपण विसरत चाललो आहे आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये. रादर आपल्याला पटापट जेवण उरकायचं असतं, आपण कसं बसं अन्न गिळतो आणि आपल्या कामांना सुरुवात करतो. हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक 28 डेजच्या प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस आहे 8वा आणि आजची प्रॅक्टिस आहे द मॅजिक इन्ग्रेडियंट. सो आज काय करायचं आहे तर आपण जेव्हा जेवायला बसू तेव्हा जेवणातला प्रत्येक पदार्थ, जसं की धान्य, फळं किंवा भाज्या, ह्या सगळ्यांबद्दल तो पदार्थ आपल्या ताटामध्ये येईपर्यंत काय काय झालं ह्याचा विचार करायचा. जसं शेतकऱ्यांनी उन्हातान्हात राबून ते पदार्थ पिकवले असतील, नंतर त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालं असेल आणि मग मधल्या सगळ्या चेन्सकडून ते पदार्थ सुपर मार्केटमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, आपल्या घरी, रेस्टॉरंट्समध्ये कसे गेले असतील, ह्या सगळ्याचा विचार करायचा. तो पदार्थ आपल्या ताटात येण्यासाठी किती जणांनी यासाठी अपार कष्ट घेतलेले आहेत ह्याचा विचार करायचा आणि अर्थातच त्यांचे आणि अन्नाचे आभार मानायचे. कारण जर का त्यांनी हे कष्ट घेतले नसते तर आपल्या ताटामध्ये हे अन्न आपल्याला दिसलं नसतं आणि अन्न नसेल तर अर्थातच आपण पण नसू. सो हे धान्य, फळं, फुलं ही आपल्याला निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याचबरोबर निसर्गाची अजून एक सगळ्यात मोठी देणगी म्हणजे पाणी. जर का अन्न आणि पाणी आपल्याला मिळालं नाही तर काय होईल? आपल्या सगळ्यांचं अस्तित्वच नसेल. सो आपल्या अस्तित्वासाठी सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात जरुरीची जी ह्या 2 गोष्टी आहेत, अन्न आणि पाणी, ह्याबद्दल आणि निसर्गाने ते आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे याबद्दल निसर्गाचे आभार मानायला आज विसरू नका. सो आपण जेव्हा हे आभार मानतो आपल्याला मिळालेल्या अन्न पाण्याबद्दल, तेव्हा होतं काय माहिती आहे, हे तरंग, हे ग्रॅटिट्यूडचे तरंग हवेमध्ये पसरतात. आता विचार करा, आपण सगळ्यांनी जर का आपल्याला मिळणाऱ्या अन्न पाण्याबद्दल ग्रॅटिट्यूड मानायला, आभार मानायला सुरुवात केली तर काय होईल? असे प्रचंड तरंग हवेमध्ये पसरतील. न्यूटनच्या लॉप्रमाणे एव्हरी ॲक्शन हॅज रिॲक्शन. आणि अर्थातच या ग्रॅटिट्यूडच्या तरंगांमुळे जगातलं अन्नधान्याचं प्रमाण
हे वाढेल, जास्त अन्नधान्य पिकायला सुरुवात होईल आणि अर्थातच ज्या ठिकाणी अन्नधान्याची कमी आहे त्या ठिकाणच्या लोकांनासुद्धा पुरेसं जेवायला नक्की मिळेल. आपल्याकडे पूर्वी जेवताना वदनी कवल किंवा तसाच काहीसा श्लोक म्हणण्याची पद्धत होती आणि आपली अशी मान्यता होती की असा श्लोक जेवणाच्या पूर्वी ताटासमोर बसून म्हटला की आपलं जेवण शुद्ध होतं. आता क्वांटम फिजिक्सप्रमाणे सुद्धा ऑब्झर्वस इफेक्ट म्हणजे एखाद्या ऑब्झर्वरनी एखाद्या वस्तूला बघितलं तर त्याच्यामध्ये बदल घडतो हे सिद्ध झालेलं आहे. सो जे पूर्वीची जी मान्यता होती म्हणजेच जेवण शुद्ध होतं, जेवणामध्ये पॉझिटिव्हिटी येते, आपण जर का असा काही श्लोक म्हटला किंवा असे इंटेन्शन व्यक्त केलं तर हे नक्कीच खरं आहे. आठवा, तुम्ही लास्ट कधी शांतपणे बसून जेवलाय, हळूहळू जेवलात, प्रत्येक घासाची चव घेत. आपण खूप पटापट नुसतं कोंबत असतो आपल्या शरीरामध्ये अन्न, आपल्याला ते कसं लागतं, त्याची चव कशी आहे हे काही कळतच नाही. पटकन जेवून पुढच्या कामाला लागायचं एवढं एकच आपल्या डोक्यामध्ये असतं. सो आज काय करायचं माहिती आहे, आज एकदम शांतपणे प्रत्येक घासाची चव घेत घेत तुम्ही जेवायचं आहे. प्रत्येक पदार्थ कशा वेगळ्या प्रकारच्या चवीचा आहे हे लक्षात घ्यायचं आणि जेवायचं आहे. अन्न तुम्हाला जास्त चवदार लागेल त्याच्यामुळे आणि अर्थातच जेवण जास्त रुचकर लागल्यामुळे आपल्याला जेवणाचा जास्त आनंद मिळेल. आपल्याला मिळालेल्या अन्न पाणी यांचे आभार व्यक्त करणं हे किती जरुरीचं आहे हे आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच आहे, राईट? सो यापुढे कधीही जेवणाच्या आधी किंवा काही खाण्याच्या आधी मिळालेल्या अन्नाबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला, आभार मानायला नक्की विसरू नका. थँक्यू हे जादुई शब्द आपल्या आयुष्यामध्ये जादू नक्कीच घडवतात. ग्रॅटिट्यूड व्यक्त केल्यामुळे आपल्याला जे हवं ते नक्कीच मिळत राहतं, वारंवार, पुन्हा भेटूया नवीन प्रॅक्टिससाठी. थँक्यू. प्रत्येक महिन्याच्या शेवटी जेव्हा आपल्या हातात त्या महिन्याची बिलं येतात ना, जसं इलेक्ट्रिसिटी, किराणा माल, इंटरनेट वगैरे, तर आपण काय करतो, ऑफकोर्स आपण म्हणतो ओ माय गॉड, ह्या महिन्यात केवढं बिल आलं, बरोबर ना? हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेजच्या प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 9वा, मनी मॅग्नेट. सो आज काय करायचं माहिती आहे, महिन्याच्या एंडला आलेली ही सगळी बिलं आपल्यासमोर ठेवायची आहेत. एक बिल हातात घ्यायचं आणि विचार करायचा की हे बिल कशासाठी आहे. लाईक फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटीचं बिल, ते बिल हातात घ्यायचं, विचार करायचा हे कशासाठी आहे, इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीमुळे काय होतं, आपल्या घरातलं सगळंच तर इलेक्ट्रिसिटीमुळेच तर होतं आहे. सो आपल्याला ह्या बिलामुळे किंवा आपल्या या सर्व्हिसेसमुळे आपल्या आयुष्यामध्ये काय गोष्टी मिळत आहेत ह्याचा विचार करायचा, त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा आणि जर का हे आपल्या आयुष्यात नसतंच तर काय झालं असतं ह्याचाही विचार करायचा. अर्थातच ते बिल आपल्याला कमीच वाटायला लागेल. सो ही सगळी बिलं जेव्हा आपण बघू ना आणि त्याच्यामुळे मिळणाऱ्या आपल्याला ज्या सर्व्हिसेस आहेत त्याचा विचार करू ना, त्यामुळे आपल्याला नक्कीच लक्षात येईल की ह्या सगळ्या सर्व्हिसेसमुळे आपलं आयुष्य किती सुखद आणि सहज झालेलं आहे. जसं इंटरनेटमुळे आपण आपल्या मित्रमंडळींशी, नातेवाईकांशी कुठल्याही वेळेला कसे जोडले जातो, कुठल्याही प्रकारची माहिती आपल्यासमोर कशी इमिजिएटली उपलब्ध होते, हे सगळं आपल्या लक्षात येईल आणि अर्थातच आपलं मन ग्रॅटिट्यूडनी भरून जाईल. सो आज ही सगळी बिलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मिळणाऱ्या या सगळ्या सर्व्हिसेसबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा आहे. जी बिलं आपण भरलेली नाही आहेत त्या बिलांवरती थँक्यू फॉर द मनी, म्हणजे आपल्याकडे ते बिल भरण्यासाठी पैसे असोत वा नसोत तरी लिहायचं आहे. आणि अर्थातच आपण थँक्यू लिहिल्यामुळे, ग्रॅटिट्यूड व्यक्त केल्यामुळे आपल्याकडे हे बिल भरण्यासाठीचे पैसे नक्कीच उपलब्ध होणार आहेत लवकरच. आणि जी बिलं आपण भरलेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे, कारण हे पैसे आपल्याकडे होते आणि त्यामुळे आपण ही बिलं भरू शकलो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ह्या सर्व्हिसेस आपल्याला कायम उपलब्ध होत राहणार आहेत, ह्याच्याबद्दल सुद्धा ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा. याचबरोबर आपण खर्च केलेले पैसे आपल्याकडे दुपटीने परत येतात ह्याच्याबद्दल खात्री बाळगायची आहे, ह्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा आहे. आणि अर्थातच मनी फ्लोज वेअर ग्रॅटिट्यूड गोज. आपण जेव्हा पैसे खर्च करतो आणि आपण ते पैसे खर्च करू शकतो किंवा त्या पैशांबद्दल आपण जेव्हा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो ना, तेव्हाच ते पैसे दुपटीने आपल्याकडे परत येतात, 10 पटीत परत येतात. हे ग्रॅटिट्यूडच आपलं मनी मॅग्नेट आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. सो इथून पुढे बिलं भरताना ही प्रॅक्टिस करायला विसरू नका.
तसंच काउंट युअर ब्लेसिंग्स आणि मॅजिक रॉकची प्रॅक्टिससुद्धा आपल्याला रोज करायची आहे, हेही लक्षात ठेवा. पुन्हा भेटूया नवीन प्रॅक्टिससाठी. थँक्यू. दिवसभरामध्ये आपल्या घराबाहेर आपण बाहेर जेव्हा जातो, फिरायला जातो, रेस्टॉरंट्समध्ये जातो, कामाच्या ठिकाणी कितीतरी लोकांच्या सर्व्हिसेस आपण घेतो, पण त्यांचे आपण आभार मानतो का? हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मॅजिक बुक 28 डेजच्या प्रॅक्टिसेसमध्ये. आजचा दिवस आहे 10वा, मॅजिक डस्ट एव्हरीवेअर. आपलं आयुष्य सहज करण्यासाठी, आपल्याला सपोर्ट करण्यासाठी कितीतरी लोक आपल्याला सर्व्हिसेस देतात, सेवा त्यांची देतात आपल्याला, पण आपण त्यांचे आभार मानतो का? बरेच वेळेला नाही. तर आज काय करायचं आहे, आज जी लोक आपल्याला सर्व्हिसेस देतात, अशा पहिल्या 10 सर्व्हिसेस देणाऱ्या लोकांना आपण थँक्यू म्हणायचं आहे. ज्यांना सहजपणे डायरेक्टली थँक्यू म्हणू शकतो त्यांना डायरेक्टली थँक्यू म्हणायचं, आणि ज्यांना आपण डायरेक्टली थँक्यू म्हणू शकत नाही त्यांना मनातल्या मनात म्हणायचं. आणि हे थँक्यू म्हणण्याच्या आधी त्यांच्यावरती एक मॅजिक डस्ट उडवायची. जशी तुमची मेड, तुम्ही ऑफिसला जाण्यापूर्वी तुमच्या घरातली कामं करून ती तुम्हाला खूप मोठी मदत करते आहे, तिला तुम्ही डायरेक्टली थँक्यू म्हणू शकता. रस्त्यावरनं चालताना आपल्याला रस्ते स्वच्छ दिसत आहेत, ते कुणीतरी कामगारांनी झाडलेले असतात. आता त्या सगळ्यांचे आपल्याला प्रत्यक्ष जाऊन आभार मानणं शक्य नाही आहे. त्यांच्यावर एक मॅजिक डस्ट उडवायची आणि त्यांना मनातल्या मनात थँक्यू म्हणायचं. अर्थातच जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो, कुठल्याही गोष्टीसाठी आभार व्यक्त करतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत राहते. आता हे थँक्यू का म्हणायचं? एकतर ते आपल्यासाठी सर्व्हिस देत आहेत, आपल्याला मदत करत आहेत, हे तर मोठं कारण आहेच आहे. पण आपण जेव्हा आपल्याला सर्व्हिस देणाऱ्या, सेवा देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला थँक्यू म्हणतो, जसं रेस्टॉरंटमधला वेटर असू देत, किंवा आपण ज्या बसमधून जातो तिथला कंडक्टर असू देत, ड्रायव्हर असू देत, यापैकी कुणालाही आपण जेव्हा ते करत असणाऱ्या कामाबद्दल थँक्यू म्हणतो ना, तेव्हा त्यांना किती आनंद होतो हे त्यांच्या चेहऱ्यावरतीच तुम्हाला दिसेल. आणि त्यांचा आनंदी चेहरा बघून आपल्यालासुद्धा किती आनंद होतो याचा अनुभव पण तुम्ही नक्की घ्या. तसंच ही सगळी माणसं कुणाची तरी आई आहेत, वडील आहेत, मुलं आहेत. जशी आपल्यालासुद्धा मुलं आहेत, आपले पण आईवडील आहेत, हेही लक्षात ठेवा. आणि त्यांच्याशी त्याचप्रमाणे कृतज्ञतेने वागा, जसं तुम्ही तुमच्या आईवडिलांशी, बहीण भावांशी किंवा मित्रमंडळींशी वागाल. आता कुठला तरी सर्व्हिस देणारा माणूस तुमच्याशी नीट बोलत नाही आहे, तरीसुद्धा त्याला थँक्यू का म्हणायचं, हा विचार तर आपल्या मनात नक्की येतोच. पण त्यावेळेला आपण असा विचार करायचा, समोरची व्यक्ती आपल्याशी कशीही वागली तरी आपला ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड आपल्याला बदलायचा नाही आहे. तसंच समोरचा माणूस कुठल्या परिस्थितीतून आत्ता जातो आहे ह्याचा आपण अंदाज करू शकत नाही. कदाचित त्याला काहीतरी वाईट बातमी मिळाली असेल, कदाचित तो कुठल्या तरी तणावामध्ये असेल, पण जेव्हा तुम्ही त्याला थँक्यू म्हणता तेव्हा कदाचित त्याचा हा तणाव पण हलका होईल आणि त्याच्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला थोडंसं हसायला येईल, थोडंसं बरं नक्की वाटेल. सो दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक घडवून आणणारी ही मॅजिक डस्ट आज सगळीकडे पसरवायला, उडवायला विसरू नका. आपल्या आयुष्यामध्ये इतकी माणसं आपल्याला सर्व्हिस देत आहेत, आपली सेवा करता आहेत किंवा आपल्याला सेवा देता आहेत, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य इतकं सहज आणि सुकर होतं आहे. ही भावनाच खूप सुखदायी ठरते दिवसाच्या शेवटी. पुढच्या दिवसाची प्रॅक्टिस आपल्याला उठल्यापासूनच सुरू करायची आहे, त्यामुळे दिवस 11च्या प्रॅक्टिसचा व्हिडिओ आत्ताच बघायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन प्रॅक्टिससाठी. तसंच रोज ब्लेसिंग्स लिहायला आणि मॅजिक रॉकला दिवसभरातली सगळ्यात छान घटना सांगायला विसरू नका. थँक्यू. आज माझ्या उठल्याच लक्षात आलं होतं की आजचा दिवस बेकार जाणार आहे. आज सकाळपासूनच माझी काहीच कामं होत नाही आहेत. वाक्य ओळखीची वाटत आहेत? हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेजच्या कोर्समध्ये. आजचा दिवस आहे 11वा. आय एम शुअर तुम्ही हा व्हिडिओ 10th डेच्या प्रॅक्टिसच्या नंतरच लगेच बघितला असेल, कारण 11व्या दिवसाची सुरुवात तुम्हाला ह्या प्रॅक्टिसनी करायची आहे, म्हणजे अगदी जाग आल्या आल्या. आजची प्रॅक्टिस खूपच सोपी आहे. जेव्हा तुम्ही उठाल सकाळी, उठता क्षणीच तुम्ही हे म्हणायचं आहे की आभारी आहे हा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल. आणि त्यानंतर ऑफिसला जाण्याच्या आधीपर्यंत किंवा तुम्ही घरातली सकाळची जी कामं करता नेहमीची ती करता करता प्रत्येक गोष्टीसाठी सकाळच्या
आपल्या रुटीनमधल्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं आहे. जसं की जाग आल्याबद्दल, बाथरूममधल्या सगळ्या सुखसोयी, टूथब्रश, टूथपेस्ट, नळाचं वाहतं पाणी, ब्रेकफास्ट बनवत असाल तर त्यासाठी लागणारं सगळं सामान तुमच्याकडे आहे, तुम्ही ऑफिसला जाताना जे कपडे वगैरे घालतात ते आहे, इस्त्री आहे ते करण्यासाठी, शूज आहेत, तुम्हाला नोकरी आहे, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही आभार व्यक्त करायचे आहेत, थँक्यू म्हणायचं आहे, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. लक्षात घ्या, जगामध्ये खूप जणांना राहायला घर नसतं, वाहतं स्वच्छ पाणी त्यांना मिळत नाही, टूथब्रश, टूथपेस्टसारख्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा त्यांच्याकडे नसतात. जेव्हा मी हे मॅजिक बुकच्या प्रॅक्टिसेस करत असताना हा दिवस जेव्हा आला आणि तेव्हा मी ही प्रॅक्टिस काय करायचे ते वाचलं, तर तेव्हा मी असं म्हणलं, ओ दिस इज लाईक अ वे टू मच. सकाळी उठल्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी काय थँक्यू म्हणत राहायचं आहे. पण मग माझ्या लक्षात आलं की खूप वेळेला आपण काय करतो माहिती आहे, सकाळी उठल्या उठल्या आपल्या डोक्यामध्ये ओ आज दिवसभरात काय करायचं आहे, ओ ही कामं झाली पाहिजेत, ही चिंता, हे तणाव हे घेऊनच आपल्या डोक्यामध्ये आपण उठतो आणि मग ह्या निगेटिव्ह गोष्टींचाच विचार करत राहतो आणि निगेटिव्ह गोष्टी वाढत राहतात आणि मग आपल्याला समोर असलेल्या ऑपॉर्च्युनिटी, चांगल्या गोष्टीसुद्धा दिसत नाहीत. सो ही प्रॅक्टिस करताना नेमकं होतं काय माहिती आहे का, आपण उठल्यापासून आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या पॉझिटिव्ह गोष्टीसाठी जेव्हा धन्यवाद करत राहतो, आभारी आहे म्हणत राहतो, थँक्यू, ग्रॅटिट्यूड फील करतो, त्यावेळेला ह्या नकारात्मक गोष्टींबद्दल विचार करण्यासाठी आपल्या मनामध्ये वेळच राहत नाही. सो दिवसाची सुरुवात म्हणजे तुमच्या पूर्ण दिवसाची एक ब्लू प्रिंट ठरवते. सो सकाळी सकाळी जर का आपल्या मनामध्ये हे सगळे पॉझिटिव्ह विचार आले की ओ आपल्याकडे एवढं सगळं आहे किंवा ग्रॅटिट्यूडचे फिलिंग आले, तर ऑफकोर्स हा एक पॉझिटिव्ह विचार आहे. पॉझिटिव्ह विचारच आपण सकाळी उठल्यापासून केले ना, तर आपला पूर्ण दिवस हा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सनी भरून जातो. मग दिवसभर आपल्याला आनंदी वाटतं, छान वाटत राहतं आणि जेव्हा आपला मूड चांगला असतो ना, आपण आनंदी असतो ना, तेव्हा अर्थातच आपल्याला सगळ्या गोष्टी सहज सोप्या वाटायला लागतात, ऑपॉर्च्युनिटीज नवीन नवीन दिसतात. काही प्रॉब्लेम्स, अडचणी आल्या जरी त्या दिवसामध्ये, तरी आपल्याला त्याची पटापट सोल्युशन्स पण मिळायला लागतात, कारण आपण नकारात्मक विचारांच्या गर्दीत नसतो. आपलं मन हे पॉझिटिव्ह असतं आणि त्याच्यामुळे आपलं मन काम पण करत राहतं. सो अर्थातच नवीन दिवसाची सुरुवात या पॉझिटिव्ह थॉट्सनी केली तर तो दिवस खूप चांगला, आनंदी, सकारात्मक जाणार आहे. आणि विचार करा, प्रत्येक दिवसच जर का असा सकारात्मक गेला तर आपलं पूर्ण आयुष्य पण असंच सकारात्मक, पॉझिटिव्ह जाणार आहे. नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीची दारं आपल्याला दिसतील, आपण खूप नव्या जोमाने रोजच काम करू आणि अर्थातच मग यश आपल्यापासून अजिबात लांब राहणार नाही. सो आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल तर सकाळपासूनच त्याची सुरुवात करूया. सकाळ सकारात्मक, आयुष्य पण सकारात्मक. खूप सोपी पण खूप पॉवरफुल अशी ही प्रॅक्टिस आहे. आज नक्की करा. उद्या भेटूया पुढच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या एका शब्दाने सुद्धा आपल्या विचारांना किंवा आपल्या पूर्ण आयुष्यालाच नवीन दिशा मिळालेली असते. तुम्हाला आला कधी हा अनुभव? हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस आहे 12वा आणि आजची प्रॅक्टिस आहे मॅजिकल पीपल हू मेड अ डिफरन्स. आपल्या आयुष्यात आलेले असे लोक ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जादू घडवून आणली. आपल्या आयुष्यात वेळोवेळी आपल्याला आपले शिक्षक, आईवडील, घरातली अजून मोठी माणसं यांच्याकडून मार्गदर्शन मिळतच असतं. पण त्याचबरोबर कितीतरी वेळेला काही अनोळखी लोकांकडून सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फार बहुमोल असं मार्गदर्शन मिळतं. म्हणजे कधीतरी एखादा इंटरव्ह्यू टी व्हीवरती चाललेला असेल किंवा आपली दूरची मावशी, आत्या, काकू यांच्यामुळे आपल्याला कुकिंगची आवड लागते आणि आपण रेस्टॉरंट ओपन करतो. कुठल्या तरी एखाद्या दूरच्या मित्राच्या मित्रांनी वगैरे ओळख करून दिलेल्या व्यक्तीशी आपण लग्न करतो आणि आजही आपण त्या पार्टनरबरोबर सुखी आयुष्य जगत असतो. किंवा कधीतरी कुठल्या तरी खूप मोठ्या माणसाचं आत्मचरित्र वाचल्यानंतर आपल्याला सुद्धा काहीतरी नवीन करण्याची, खूप मोठं करण्याची प्रेरणा मिळते आणि आपण ते करून सुद्धा दाखवतो. सो आज आपण अशा सगळ्या माणसांचं ज्यांनी त्यांच्या कळत नकळतपणे आपल्या आयुष्यामध्ये जादू घडवून आणली, अशा सर्वांचे आभार मानणार आहोत. सो आज तुमच्या आयुष्यातल्या अशा 10 व्यक्ती निवडा की ज्यांनी तुम्हाला खूप काही शिकवलं, नवीन काही करण्याची प्रेरणा दिली, तुम्हाला नवीन कॉन्फिडन्स दिला, खूप बहुमोल अशी मदत केली, सपोर्ट दिला. अशी 10 लोक निवडा
आणि एक एक करून त्यांचे थँक्यू थँक्यू थँक्यू, तू माझ्या आयुष्यामध्ये हे महत्त्वाचं काम केलं आहे, ज्याच्यामुळे मी हे काय काय करू शकलो, असं लिहायचं आहे. जर त्या व्यक्ती तुमच्या समोरच असतील तर त्यांना प्रत्यक्षपणे पण थँक्यू तुम्ही म्हणू शकता. आणि त्या व्यक्ती लांब असतील किंवा तुम्हाला ओळखत जरी नसतील तरी त्या व्यक्तींना तुम्ही जेव्हा थँक्यू 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 म्हणाल तेव्हा ह्या ग्रॅटिट्यूडच्या लहरी, ही व्हायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत नक्की पोचतील. सो तुमच्या आयुष्यामध्ये जादू घडवून आणणाऱ्या ह्या लोकांचं जर का तुम्ही ग्रॅटिट्यूड फील केलं, आभार मानले, धन्यवाद व्यक्त केले, तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये अजून पुन्हा पुन्हा अशीच माणसं येत राहतील की जी तुम्हाला सपोर्ट करतील, मार्गदर्शन करतील, तुम्हाला नवीन प्रेरणा सतत देत राहतील. सो आज ही ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस नक्की करा आणि अशी आशाही व्यक्त करा की तुम्ही सुद्धा कधीतरी कुणाचे तरी मार्गदर्शक बनाल की ज्याच्यामुळे त्या माणसाच्या आयुष्याला एक सकारात्मक कलाटणी मिळेल. याचबरोबर आपल्या बाकीच्या प्रॅक्टिसेस सुद्धा करायला विसरू नका. आय एम शुअर आपल्या या ग्रॅटिट्यूडच्या छोट्या छोट्या प्रॅक्टिसेसमुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आत्तापर्यंत आलेली आहे. तुम्ही खूप पॉझिटिव्हली विचार करायला लागलेला आहात. सकारात्मकता तुमच्या विचारांमध्ये आणि आयुष्यामध्ये यायला नक्की सुरुवात झालेली आहे. पुन्हा भेटूया नव्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. तुम्ही कधी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला नवस बोललाय आणि मग नंतर विसरून गेलाय, कारण देव आपली इच्छा पूर्ण करणारच याची तुम्हाला खात्री आहे? हॅलो फ्रेंड्स, जादुई परिवर्तनाच्या मॅजिक 28 डेज प्रॅक्टिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस 13वा, आपल्या सर्व इच्छापूर्ती करण्याचा आजचा एक खास दिवस. सो आत्तापर्यंत आय एम शुअर की तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसेस नक्की करत असाल. सकाळी उठल्यावरती, रात्री झोपताना मॅजिक रॉक, काउंट द ब्लेसिंग्स सगळ्या. आणि अर्थातच तुम्हाला आता खूप पॉझिटिव्ह पण वाटायला लागलेलं असेल. आपल्या आयुष्यामध्ये आपण बरंच काही मिळवलेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला थँकफुल वाटत असेल, ग्रॅटिट्यूड फील होत असेल, करेक्ट? सो आजची प्रॅक्टिस पण खूप खास प्रॅक्टिस आहे, खूप भारी प्रॅक्टिस आहे. सो आत्तापर्यंत आपण ज्या वस्तू आपल्याकडे आहेत, ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, जी स्वप्न ऑलरेडी आपली पूर्ण झालेली आहेत, त्या गोष्टींसाठी आपल्या देवासाठी किंवा युनिवर्सला धन्यवाद केलेला आहे, ग्रॅटिट्यूड फील केलेला आहे, बरोबर? आज आपण एक्झॅक्टली उलटं करणार आहोत. म्हणजे आपल्या ज्या काही खास डिझायर्स आहेत, खास इच्छा आहेत, खास स्वप्न आहेत, जी आपल्याला पुरी करायची आहेत आपल्या आयुष्यामध्ये, पुरी व्हावीशी वाटतं आहेत आपल्या आयुष्यामध्ये, त्या गोष्टींसाठी आपण त्या गोष्टी पूर्ण होण्याच्या अगोदरच त्याच्यासाठी धन्यवाद करायचं आहे, ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे. लाईक फॉर एक्झाम्पल, आपल्याला खूप छान घर बांधायचं आहे, तर आपण आज काय म्हणायचं आहे की आभारी आहे की माझं असं छान घर झालेलं आहे. मग तुम्ही त्या घराचं वर्णन वगैरे लिहू शकता. हे ग्रॅटिट्यूड फील केल्यानंतर तुम्ही त्या विचारांमध्ये की ऑलरेडी तुमचं घर झालेलं आहे, ते कुठं आहे, कसं आहे, या फिलिंग्समध्ये थोडा वेळ राहायचं आहे. जेव्हा आपण ही फिलिंग्स अनुभवतो, ह्या फिलिंग्समध्ये राहतो, तेव्हा मॅजिक होतं आणि आपली इच्छा आपोआप पूर्ण होते. आता ती इच्छा कशी पूर्ण होते, काय होते, याचा विचार करण्याची गरज नाही, कारण म्हणतात ना, पुरी कायनात तुमच्यासाठी काम करेल आणि तुमची इच्छा पूर्ण करेल. ह्या इच्छा लिहित असताना त्या कशा लिहायच्या आहेत? थँक्यू थँक्यू थँक्यू, माझं नवीन घर खूप छान झालेलं आहे, त्या घरात राहायला मला आवडतं वगैरे. आता हे थँक्यू 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 किंवा धन्यवाद 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 3दाच का लिहायचं? आपण नेहमी असं म्हणतोय की थँक्यू थँक्यू थँक्यू. तर 3 हा जो नंबर आहे, हा नंबर आहे क्रिएशनचा. त्यामुळे आपण थँक्यू, धन्यवाद, ग्रॅटिट्यूड 3दा फील करून, 3दा लिहून युनिवर्सकडे क्रिएशनची एनर्जी पाठवतोय. सो हे लिहिताना सुद्धा आपण क्रिएशनची व्हायब्रेशन्स युनिवर्सला पाठवतोय. प्लस आपण जेव्हा हे सगळं फील करतोय की हे ऑलरेडी झालेलं आहे, तेव्हासुद्धा आपण हे क्रिएट केलेलं आहे ऑलरेडी, ही क्रिएशनचीच व्हायब्रेशन्स युनिवर्सकडे पाठवतो. त्यामुळे अर्थातच आपली व्हायब्रेशन्स ही युनिवर्सच्या क्रिएशनच्या व्हायब्रेशन्सशी जुळली जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये पण त्या गोष्टी क्रिएट व्हायला सुरुवात होते. म्हणजे जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एखाद्या देवाला नवस बोलतो आणि आपण मग निर्धास्त होतो, कारण आपल्या देवावरती आपला पूर्ण विश्वास असतो की हा नवस आपला पूर्ण होणारच. अर्थातच आपला हा नवस जेव्हा पूर्ण होतं तेव्हा आपण नवस फेडतो देवाला, पण या ठिकाणी आपण एक्झॅक्टली उलटं करायचं आहे. आपण अगोदरच नवस फेडायचा आहे, म्हणजे अगोदरच थँक्यू, ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे, धन्यवाद म्हणायचं आहे युनिवर्सला की ही इच्छा पूर्ण झालेली आहे.
सो आज तुमच्या मनातली जी 10 स्वप्न आहेत, 10 डिझायर्स आहेत, ज्या पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटतंय, त्या 10 डिझायर्स अशा प्रकारे लिहून काढा. त्यासाठी धन्यवाद परत एकदा म्हणा. प्रत्येक जी आपली इच्छा आहे, स्वप्न आहे, ते मनापासून फील करा की ते ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे. त्या फिलिंग्समध्ये थोडा वेळ राहा आणि मग बघा आपल्या आयुष्यामध्ये कशी जादू यायला सुरुवात होते आणि आपली सगळी स्वप्न कशी एकापाठोपाठ लवकरात लवकर पूर्ण व्हायला लागतात. नक्की करून बघा. खूप खास आणि पॉवरफुल अशी ही प्रॅक्टिस आहे. त्याचबरोबर आपल्या रोजच्या प्रॅक्टिसेस म्हणजे सकाळी उठल्यापासून धन्यवाद म्हणायचं, त्यानंतर रात्री झोपताना मॅजिक रॉकची प्रॅक्टिस आणि काउंट युअर ब्लेसिंग्स हे सुद्धा करायला विसरू नका. कारण आपल्या ह्या सगळ्या 28 डेजच्या प्रॅक्टिसेसमध्ये आपण ग्रॅटिट्यूडच्या व्हायब्रेशन्समध्ये राहणार आहोत आणि जेव्हा आपल्याला 28 दिवसांमध्ये ही ग्रॅटिट्यूडमध्ये राहण्याची सवय होईल ना, ही सवय मग आपल्याला पूर्ण आयुष्यभर राहणार आहे आणि त्यामुळे अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये सगळे सकारात्मक बदल होणार आहेत. रादर आपलं आयुष्यच पूर्ण सकारात्मकच होत जाणार आहे आणि आपल्या सगळ्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. पुन्हा भेटूया नव्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू. तुम्हाला पण असं वाटतं का की आपल्याकडे एखादी जादूची कांडी हवी होती जी फिरवून आपण आपला दिवस एकदम छान फ्रुटफुल करू शकलो असतो तर? वेल, आज आपण हेच करणार आहोत. आज आपण आपला दिवस एकदम मॅजिकल बनवणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जादुई परिवर्तनाच्या मॅजिक बुक 28 डेजच्या प्रॅक्टिसेसमध्ये. आजचा दिवस आहे 14वा. हॅव अ मॅजिकल डे. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण सकाळी उठल्या आज दिवसभरात जी कामं करायची आहेत ती आठवतो आणि आपली कामं नीट होणार आहेत का, बेसिकली कामं होणार आहेत की नाही ह्या चिंता तणावामध्ये दिवसभर राहतो. तर आज आपण काय करायचं माहिती आहे? सकाळी उठल्यानंतर आपल्याला जी कुठलीही कामं करायची आहेत त्याची एक मनातल्या मनात लिस्ट तयार करायची आहे आणि ह्या सगळ्या कामांना एक जादुई स्टार्ट द्यायची आहे. म्हणजेच या प्रत्येक कामासाठी आपण असं म्हणायचं आहे, म्हणजे ती कामं कुठलीही असतील, म्हणजे घरातली असतील किंवा बाहेरची कामं असतील, ऑफिसमधल्या मीटिंग्स, स्टुडंट असेल तर शाळा, कॉलेज, अभ्यास वगैरे, हे सगळं जी कुठलीही कामं असतील ती प्रत्येक कामासाठी म्हणायचं आहे थँक्यू, माझं हे काम अतिशय उत्तमपणे पार पडलं, जादुई झालं. प्रत्येक कामासाठी असं करायचं आहे. ह्याने काय होतं माहिती का, एक पॉझिटिव्ह मनाला प्रत्येक कामासाठी स्टार्ट मिळते आणि ह्या ग्रेटफुलनेसच्या एनर्जीमध्ये अर्थातच आपला दिवस हा अतिशय छान स्मूथली पार पडतो. प्रत्येक कामासाठी अशी जादुई स्टार्ट दिल्यानंतर आपण असं म्हणायचं आहे की थँक्यू फॉर द ग्रेट न्यूज कमिंग माय वे टुडे. म्हणजे अर्थातच आज कुठली तरी एक छान बातमी मिळण्यासाठी सुद्धा आपण एनर्जी क्रिएट करतो. मी जेव्हा ही प्रॅक्टिस वाचली ना त्या दिवशी मग मला त्या दिवशी ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती पण ट्रॅफिकमुळे जायला उशीर वगैरे व्हायचा, म्हणून मी असं म्हटलं की थँक्यू फॉर हॅव्हिंग इझी अँड जॉयफुल राईड टू द ऑफिस. याच्यामुळे काय झालं माहिती आहे, मला जाताना येताना तर ट्रॅफिक लागला नाहीच, त्यामुळे कुठेही उशीर झाला नाही. महत्त्वाची ऑफिसमध्ये मीटिंग होती ती खूप छान झाली आणि आम्हाला क्लायंटचं प्रोजेक्ट मिळालं. सो दिवस पण खूप मस्त गेला, ग्रेट न्यूज पण मिळाली आणि मग मला ह्या प्रॅक्टिसचं महत्त्व कळलं आणि अर्थातच ही प्रॅक्टिस मी रोजच करायला लागले. अर्थात काही छोटी मोठी कामं होत पण नाहीत, पण काय होतं माहिती का, आपला माइंडसेट पॉझिटिव्ह झालेला असतो ना, त्यामुळे एखादं काम झालं जरी नाही ना तरी त्यातली पॉझिटिव्हिटी आपण शोधतो, त्याच्यात पण काय पॉझिटिव्ह झालेलं आहे, आपल्याला काय शिकायला मिळालेलं आहे हे पण आपण त्याच्यात लगेच शोधू शकतो. सो हॅव अ मॅजिकल डे हा फक्त एक थॉट नाही आहे, एक विचार नाही आहे, तर तो आपला एक माइंडसेटच बनतो आणि मग असा आपला माइंडसेट बनला ना तर मग अचिव्हमेंट्सपासून, यशापासून आपण लांब नक्कीच राहत नाही. आपल्याला पाहिजे ते अचीव करायला, सक्सेस मिळवायला अर्थातच ह्याची खूप मोठी मदत होते. सो तुमच्या ह्या मॅजिकल डेची सुरुवात ह्या मॅजिकपासूनच करा आणि मग बघा तुमचा हा दिवस आणि नंतर येणारा प्रत्येक दिवस किती छान जाईल, किती सक्सेसफुल होईल. पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिससाठी. थँक्यू.